बातमी आहे साहेब आले का? नमस्ते। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक पपईचे उत्पन्न हे फळ पिकांमध्ये घेतलं जात असतं। मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे। सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून 8 रुपये दर दिला जाणार असा भाव ठरवण्यात आलेला होता। मात्र आता ऐन तोडणीच्या वेळेस शेतकऱ्यांकडून 4 रुपये दराने खरेदी करणार अशा भूमिका जी आहे ती व्यापाऱ्यांकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांसमोर संकटाचा जो डोंगर आहे तो कमी होताना दिसून येत नाही, त्यातच व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान आता पुन्हा ठरलेलं आहे। केलेला खर्च देखील निघणार का नाही निघणार अशी परिस्थिती आता पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यातील पपईचे जे काही भाव आहे ते संपूर्ण देशातच ठरवले जात असते अशी परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील पपई ही चांगल्या प्रकारची असते, त्यामुळे चांगला भाव दिला गेला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। मात्र व्यापाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता शेतकरी जे ते पपई उत्पादक शेतकरी आता रस्त्यावरती उतरतील आणि तोडणी बंद करतील अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, शहादा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।